ठामपणे उभं राहतं. यावर कवी मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे जी मला आपल्यासाठी म्हणावीशी वाटेल. हिरवं पान कधीतरी पिकणारच, हिरवं पान कधीतरी पिकणारच, पिकलं पान कधीतरी गळणारच. आणि म्हणतं का गिरक्या घेत घेत पिकलं पान नाचत जातं, गिरक्या घेत घेत नाचत जातं पिकलं पान, कविता आयुष्याची वाचत जातं पिकलं पान. तरुण असलं की तरुण असतं म्हातारपण, तरुण असलं की तरुण असतं म्हातारपण, आणि रडत बसलं की हे जीवन जगत आहात. त्यामुळे मला नाही वाटत की म्हातारपण तुम्हाला स्पर्श देखील करू शकेल. असेच चिरतरुण तुम्ही आयुष्यभर असावं अशी आम्ही तुम्हाला आजच्या दिवशी सदिच्छा देतो आणि आपलं मनोगत आपण व्यक्त करून आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला आता विनंती करते. केंद्रीय मुख्याध्यापक सोनवणे सर आणि मित्र चंद्रटिके सर, सर्व संघटनांचे पदाधिकारी, आता मी सर्वांचं नाव घेत नाही, ऋण व्यक्त करतो. गेला 38 वर्षाचा हा माझा सेवेचा काळ अगदी म्हणजे 5-10 मिनिटांमध्ये किंवा संपूर्ण वेळ सांगत बसलो तर 2 तासही पुरणार नाही. परंतु या जीवनातल्या साधारणतः ज्या घडामोडी आहेत यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी जी कुटुंब आहे, कुटुंबापासून मी सुरुवात करतो. आमच्या कुटुंबामध्ये आम्ही 4 भाऊ आणि 1 बहीण आणि आई वडील असं आमचं एक कुटुंब होतं. वडील फार जरी शिकलेले नव्हते परंतु शिक्षणाचं महत्त्व वडिलांना माहिती होतं, म्हणून आम्ही 3 भाऊ शिकलो आणि 1 भाऊ मात्र आमच्या शेतीमध्येच त्यांना काम म्हणजे शेतीमध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे ते पुढे शिकले ते. परंतु आमच्या कुटुंबात माझं हे जे जीवन घडलं, हे जीवन घडत असताना आमची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची परिस्थिती होती. माझं 1ली-2रीपर्यंत शिक्षण गावात झालं, नंतर प्राथमिक शिक्षण काही सांगली ते मामाकडे झालं आणि नंतर परत 8वी, 9वी, 10वी किनगाव येथे माझं शिक्षण पूर्ण 10वीपर्यंत तिथं झालं. परंतु हे जे शिक्षण घेत असताना घरची परिस्थिती अतिशय बिकट होती. आम्ही मला वाटतं 8वी, 9वीला असताना आम्ही सर्व भाऊ काला वेल्डिंग वर्किंगवर काम करत होतो. हे अशी आमची परिस्थिती होती. पण कुटुंबाच्या आमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाने किती जरी गरिबी म्हणजे सहन केली परंतु समाजाशी प्रतारणा कधीच केली नाही. हे बाळकडू सुरुवातीला माझ्या घरातून मला मिळालं आणि ते संस्कार घेऊन मी B.Ed पूर्ण केलं आणि सुरुवात माझी भिवंडी तालुक्यात दरेगाव दरी येथून माझी शैक्षणिक सुरुवात झाली. दरेगाव दरी येथे मला फक्त 1 वर्ष कार्यकाळ मिळाला. त्यानंतर पैठणमध्ये सुलतानपूर केंद्रामध्ये खातगाव केंद्रामध्ये सुलतानपूर गाव तिथं काही वर्ष काम केलं. नंतर लोणीला खुलताबाद तालुक्यामध्ये लोणी येथे 2 वर्ष काम केलं आणि खरा मी शिक्षक जो घडलो तो माझा ताजनापूर येथे घडलो. आताच 3 दिवसापूर्वी ज्यांनी आम्हाला या शिक्षकी पेशात आम्हाला घडवलं असे निकम मामा इथे नलवडे सर पण बसलेले आहेत, सोनवणे सर बसलेले आहेत. ज्या निकम मामाच्या सहवासात आम्हाला हे विद्यार्थ्यांशी कसं वागावं काय करावं शिक्षणातले सर्व पैलू त्यांनी आम्हाला समजून सांगितले आणि खरंच ताजनापूरपासून माझ्या सेवेचा कार्यकाळ सुरू झाला. ताजनापूरला असताना आम्ही अतिशय प्रामाणिक सेवा केली. माझ्याबद्दल बऱ्याचशा जणांनी खूप सांगितलं परंतु माझ्या डोक्यात एकच फक्त आपली जी परिस्थिती होती गरिबीची, वर्किंगवर काम आम्ही 8वीला असताना मी वर्किंगवर काम केलेलं. माझ्या सगळ्या कुटुंबाने वर्किंगवर काम करून आम्ही शिक्षण घेतलं परंतु जी निष्ठा आहे आम्ही ती कधीच सोडली नाही आणि ते संस्कार किंवा माझ्या मुलाची ती परिस्थिती होऊ नये विद्यार्थ्यांची म्हणून मी अतिशय तळमळीनं दुसरं काहीच हेतू नाही तर आपली जी परिस्थिती आहे ती आपल्या विद्यार्थ्यावर येऊ नये म्हणून अगदी तळमळीने शिकवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी काही जगाच्या वेगळं काही केलं नाही परंतु जे नियम असतात प्रशासनाचे जे नियम असतात ते नियम पाळले. 9:30 म्हणजे 9:30. सुरुवातीला आपली शाळा मला 90पर्यंत 9 ते 4 होती. 9 ते 4 शाळेचा वेळ असताना सुद्धा आम्ही 8:30ला शाळेत पोहोचलो. कधी म्हणजे शेवटच्या वाघोळ्या शाळेतून निघतेपर्यंत मला एकही दिवस शाळेवर जाणं उशीर लागला आणि ज्यावेळेस मी प्रवास करत होतो म्हणजे काय म्हणतात एक म्हण आहे बघा, इच्छा प्रबळ असेल तर परमेश्वर सुद्धा आपल्याला साथ देतो. प्रवासात माझी गाडी कधीच पंक्चर झाली नाही किंवा प्रवासामध्ये मला कुठं असं धक्का लागला नाही. म्हणजे माझी वेळ जी होती मी पाळलेली 9:30ला शाळेवर जायचं म्हणजे जायचं आणि पूर्ण वेळ शाळेत गेलो की अगदी ग्राउंड स्वच्छतेपासून तर 4 वाजेपर्यंत शाळेला फिरत जाईपर्यंत फक्त डोक्यात एकच ध्यास असायचा की आपली जी परिस्थिती होती ही ती पुढे विद्यार्थ्यावर येऊ नये या प्रेरणेनं विद्यार्थी मी घडवत गेलो. दुपारचा वेळ सुद्धा जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं जेवण झालं की पुन्हा मी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या पद्धतीनं माझं कार्य केलं. उद्देश हाच एक होता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे, ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकला पाहिजे एवढंच एक तळमळ त्या मागे होती आणि मी काही म्हणजे आता बऱ्याचशा जणांनी गुणगौरव केला
यात मी काही म्हणजे एक्स्ट्रा काही केलं नाही, परंतु फक्त डोक्यात विद्यार्थ्याचं हित एवढंच ठेवलं. आणि योगायोगाने मी खऱ्या अर्थाने वेळेवर आलं त्याच वेळेस सेवानिवृत्त झाल्यासारखं मला वाटत होतं. कारण की केंद्र प्रमुख घेतल्यानंतर मला जो आनंद जो मिळत होता, तो जो शिकवण्यात आनंद मिळत होता, तो हा केंद्र प्रमुख या पदावर मला कधीच मिळाला नाही. परंतु आमचे मित्र बोले सर, बऱ्याचशा मित्रांनी सांगितलं शेवटी आहे हे पद मोठे म्हणजे याचं पद आहे, थोडं आपण घेतलं पाहिजे. म्हणून पुन्हा एक विचार केला की आपण ठराविक एका शाळेमध्ये सुद्धा 100-150 विद्यार्थी असेल, तेवढ्याच विद्यार्थ्यांना आपलं मार्गदर्शन लाभेल. परंतु पूर्ण केंद्र म्हटलं की आपण जाऊ आणि प्रत्येक शाळेमध्ये एक दिवस आपण त्या विद्यार्थ्यांना आपल्याला जे अवगत आहे ते शिकवण्याचा प्रयत्न करू. परंतु मी केंद्रावर हजर झालो आणि 1-2 दिवस प्रत्येक शाळेची ओळख करून घेतली. शाळेचे एक दिवस केंद्रीय मुख्याध्यापक माझ्यासोबत होते, त्यांनी शाळा दाखवल्या. एक दिवस सोनवणे सर होते, त्यांनी मला केंद्रातल्या पूर्ण शाळा दाखवल्या. आणि केंद्राच्या शाळा पाहत असतानाच लगेच मीटिंग फोन यायचा, सर आज मीटिंग आहे, आज आमची बैठक आहे, आज ऑनलाईन विषय आहे. म्हणजे जे मी डोक्यात ठरवलं होतं की विद्यार्थ्यांना प्रत्येक एका शाळेमध्ये सकाळी 9:30 वाजता डबा घेऊन जायचं आणि 4 वाजेपर्यंत, परंतु प्रशासनाने कधीही या पद्धतीचं काम करू दिलं नाही. मला वाटलं एक दिवस झाले, दुसऱ्या दिवशी काहीतरी होईल, एखादा प्रोग्राम संपल्यानंतर आता तरी निवांत वेळ मिळेल. परंतु प्रशासनाच्या या सेवेमध्ये कधीही तो आजपर्यंत वेळ मिळाला नाही. दररोज काहीतरी एक प्रोग्राम संपला की दुसरा निपुणचा असेल किंवा मध्ये वेगवेगळे अधिकारी आले की त्यांच्या वेगवेगळ्या योजना असतात, त्या योजना करण्यात आणि लिंक भरण्यात आणि माहिती जमा करण्यात यातच त्या खऱ्या अर्थाने वेळ निघून गेला. तरी माझ्या हातून जे प्रामाणिक मला जेवढं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, व्हिजिट करत असताना मी कधी आज हा जो कार्यक्रम माझ्या केंद्रातील शिक्षकांनी ठेवला, मी शिक्षकांना प्रामाणिक माझे एकच ध्येय होतं की माझ्यामुळे कोणालाही 1 रुपयाचा सुद्धा आर्थिक त्रास भोगवणं नको. म्हणून हा कार्यक्रम सुद्धा एवढ्या मोठ्या स्वरूपात घेऊ नका, किंवा घ्यायचंच असेल तर खर्च मी करतो. परंतु अगदी केंद्रातील सर्व शिक्षकांनी याला नम्रपणे नकार दिला आणि मला 1 रुपया सुद्धा खर्च करून दिला नव्हता. पण प्रामाणिक माझी अशी इच्छा होती की माझ्यामुळे त्या आर्थिक तुम्हाला निधी कार्यक्रमासाठी जमा करावा लागला होता, तो सुद्धा करावा लागू नये. मी ज्या वेळेस व्हिजिटला गेलो त्या 1-2 किस्से सांगतो. बऱ्याचशा वेळेस माझं नकळत गाडीमध्ये पैशाचं पाकिट टाकलं जिथे जिथे गेलो, परंतु मी गाडीत बसल्यानंतर थांबतो. धन्यवाद. आता ज्यांना बोलायचं ते सुद्धा येऊन बोलू शकता, परत मला मत करू आमच्या केंद्राचे आदर्श कर्तव्यनिष्ठ कर्मनिष्ठ केंद्र प्रमुख श्री विलास सोनवणे सर सेवानिवृत्त झाले आहे. 38 वर्ष सरांची सेवा झाली. अतिशय सुंदर असं कार्य सरांनी केलं. त्यापैकी 36 वर्ष सरांनी एक शिक्षक म्हणून कार्यरत राहिले. 10 वर्ष प्राथमिक शिक्षक, 25 वर्ष पदवीधर शिक्षक आणि नंतरचे 2.5 वर्षांपासून केंद्र या पदावर सरांनी कार्यरत आहे. अतिशय सुंदर असं सरांचं कार्य आहे. सेवा कालावधीमध्ये सरांनी एकही पुरस्कार स्वीकारला नाही. विद्यार्थ्यांसाठी कायम मदत केली. ज्या शाळेत गेले त्या शाळेत माझी शाळा सुंदर शाळा हे ब्रीद अंगीकारून त्यांनी सर्व शाळा सुधारण्याचा प्रयत्न केला. आम्हा शिक्षक लोकांना त्यांनी सदैव मार्गदर्शन केलं आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे नेहमी वर्गातही आले तर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे. एक अधिकारी म्हणून ते आमच्याशी कधी वागले नाही. त्यांनी कायम एक कर्तव्यनिष्ठ शिक्षकाची भूमिका निभावली आणि कदाचित आज त्याचं फळ म्हणून सरांचं कुटुंबही अतिशय यशस्वी आहे. सरांची मुलंही अतिशय चांगल्या पदावर आज कार्यरत आहेत आणि आता निवृत्तीनंतरचं सरांचं आयुष्य हे अतिशय आरोग्यदायी जावं अशीच आमच्या सर्व शिक्षकांची सदिच्छा आहे. त्याचबरोबर दुसरे सर श्री संजय बंधू चव्हाण सर हे सुद्धा 1988 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. पूर्ण सेवा कालावधीमध्ये त्यांनी 9 शाळांमध्ये काम केलं आणि शाळांपैकी या ठिकाणी उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. अतिशय छान अशी सेवा काल त्यांचाही गेला. त्यांसाठी आज आम्ही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम केंद्राच्या वतीने आयोजित केला होता. माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांबकाना आणि माझं नाव आहे श्रीमती सुप्रिया काशीनाथ काढा ना.